तर नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयकडून शिवराज मोटेगावकर याला अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान मोटेगावकरकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे। ही संपत्ती नेमकी कशी खरेदी करण्यात आली आणि त्यासाठीचा पैसा कुठून आला याचा तपास आता यंत्रणेकडून सखोल पद्धतीने सुरू केला जाणार आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी शिवराज मोटेगावकरच्या मालमत्ता असल्याची माहिती तपासात समोर आली आहे आणि त्यामध्ये पुण्यातील वारजे परिसरामध्ये बंगळुरू मुंबई महामार्गालगत असलेली 51 गुंठ्याची प्रॉपर्टी ही विशेष चर्चेत आहे। 2023 मध्ये मोटेगावकर यांनी ही जागा खरेदी केल्याची माहिती आहे। तर सध्याच्या बाजारभावानुसार या 51 गुंठ्याच्या जागेची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे। ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आलेला पैसा नेमका कुठून आला, त्याचे आर्थिक व्यवहार कसे झाले याची देखील आता तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे। दरम्यान ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आलेला पैसा नेमका कुठून आला, त्याचे आर्थिक व्यवहार कसे झाले याचीही आता तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय नंतर आता ईडीची देखील एंट्री होताना दिसते, कारण सीबीआय कडून शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचं समोर येतंय। याची माहिती सीबीआय कडून ईडीला देखील देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता ईडीची देखील एंट्री होताना दिसते। मोटेगावकर यांच्या राज्यातील विविध शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या संपत्ती प्रॉपर्टीज असल्याचं समोर येतंय। ब्रँड ट्रान्झॅक्शन देखील आहेत कोट्यवधी रुपयांचे आणि त्यात पुण्यातील वारजे परिसरातील जे बँगलोर मुंबई एक्सप्रेस हायवे आहे त्याला लगत ही जवळपास 51 गुंठ्यांची ही जागा आहे, ज्या ठिकाणी आपण बघू शकतो हे पत्रे लावण्यात आलेले आहेत। अशी ही मोठी प्रॉपर्टी आहे। रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला देखील ही जी प्रॉपर्टी आपण बघतोय ती देखील प्रॉपर्टी मोटेगावकरांची आहे। जवळपास 51 गुंठे ही प्रॉपर्टी 2023 साली त्यांच्याकडून विकत घेण्यात आलेली आहे। मार्केट रेटनुसार जवळपास 40 ते 45 कोटी रुपये या संपत्तीची किंमत आहे, या प्रॉपर्टीची सध्या किंमत आहे। पुण्यात अजून इतर ठिकाणी देखील त्यांची प्रॉपर्टीज आहेत, लातूरला प्रॉपर्टीज असल्याचं समोर आलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण बघतोय की कोट्यवधीची ही संपत्ती नक्की कुठून आलेली आहे, कशी आली ही देखील आता ईडी जे आहे ते तपास करताना दिसत आहेत आणि त्यामुळं मोटेगावकर यांच्या अडचणी आणखीन वाढताना दिसत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकरचं मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे। आणि नीट पेपर फुटी प्रकरणातील एक मोठी अपडेट माझ्याच्या हाती लागली आहे। नीट पेपर फुटीचा खरा गॉडफादर कोण याचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे। पेपर फुटी प्रकरणामधील आरोपी मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये एका व्यक्तीचा नंबर गॉड या नावाने सेव्ह करण्यात आला होता आणि याच क्रमांकासोबत संशयास्पद संवाद सुरू होता अशी माहिती सीबीआयच्या तपासामधून समोर येते। त्यामुळे मोबाईलमधील गॉड कोण याचा तपास आता सीबीआय करणार आहे। तसंच डिलीट करण्यात आलेल्या चॅट्समधून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केलेली आहे।